बघा हे गुरुद्वारा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आता आपण नुकतंच घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि बघूया आपल्याला आज कुठला आणि केव्हा भाडं मिळतं ते. तर ओके. तर मित्रांनो, आता जवळजवळ 3:10 कमी आहे. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपल्याला भाडं आलेलं आहे एक. तर आपल्याला तो खोडेमाळा आहे ना, तिथून थोडं पुढं गेलं का तर तिथून एक पलंग घ्यायचं आहे आणि तो बॉम्बे नाक्याच्या पुढं आहे ना, ते गुरुद्वारा आहे ना, तिथं पोचून द्यायचं आहे. तर चला आपण तो पलंग घेण्यासाठी. चला, गणपती बाप्पा मोरया. किंवा आपण इथं लोड करण्यासाठी आणलं बघा. इथं परिसर बघा किती छान आहे. तर मित्रांनो, आता आपण तो पलंग लोड करून आहे ना, आपण निघालेलो आहे बघा आता. आणि हा पलंग आहे ना, आपल्याला गुरुद्वारा आहे ना, गुरुद्वारा बॉम्बे नाक्याच्या पुढे गुरुद्वारा आहे, तिथं पोहोचवायचं आहे. मित्रांनो, आज संक्रांत सण आहे, त्यामुळं रोडवरती बघा सुट्ट्या असल्यामुळं सर्व शुकशुकाट आहे बघा. सगळीकडे शुकशुकाट एकदम रोडवरती. फोर पॉइंट हॉटेल, सत्यम स्वीट्स. आज सुट्ट्या असल्यामुळे ना, मकर संक्रांतीच्या रोडवरती सर्व शुकशुकाट आहे. बरेच दुकानं बंद पण दिसत आहे. आपली ही आली नासर्डी नदी. आणि हे हनुमानजींचं छोटंसं मंदिर बघा. आणि हा बॉम्बे नाका. आता आपण बॉम्बे नाक्यावरती आता बघा. आणि आता आपल्याला बघा इथून राईट मारायचं आता. आता मित्रांनो, ह्या रोडने ना गुरुद्वारा आहे. बस गुरुद्वाराच्या थोडंसं पुढं जे आपल्याला हा पलंग याला सोडून द्यायचा आहे. या रोडला आहे ना कारचे डेंटिंग पेंटिंगचे जास्त करून गॅरेज आहे बघा. सर्व इथं डेंटिंग पेंटिंगवाले गॅरेज आहे सर. आणि मित्रांनो, हे बघा, हे आलं गुरुद्वारा. हे बघा, हे गुरुद्वारा आहे. हे जी भिंत दिसते ना, ती गुरुद्वाराची. बस याच्यात पुढं आपल्याला जायचं आहे. इथं कॉट उतरायचं बघा आता आपल्याला. इथं आलेलो आहे खाली करण्यासाठी आपण. आता गाडीने उतरवलं का आपण जाऊ परत नाक्यावर. तर मित्रांनो, तो पलंग खाली करून आपण आता आपल्या नाक्यावर निघालेलो बघा.
हे बघा, हे गुरुद्वारा आहे बघा. हे जे आहे हे गुरुद्वारा आहे बघा. हे गुरुद्वारा. तर मित्रांनो, आता आपण ते गुरुद्वाराला तो पलंगाचं भाडं सोडून आहे ना, आपण नाक्यावर आलो आणि आपल्याला नंतर लगेच एक दुसरं भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं असं आहे की इथलं हे स्वयंपाकाची जी भांडी आहे ना ती इथून घ्यायची आहे आणि ढगे म्हणून भांड्यावाले त्यांच्या इथं पोचून द्यायचं आहे. तर ते लोडिंग करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे बघा. तर आता ते वरच्या मजल्यावरून भांडे घेऊन येतील ते आणि लोडिंग करतील ते. लोडिंग झालेली आहे बघा आता. तर आपण आहे ना ते भांडे भरून इथं बघा ढगे सन्स आहे ना, ढगे सन्स इथं आलेलो आहे ते भांडे खाली करण्यासाठी. अरे आवरा की जायचं ना लवकर घरी, वेळ लागलाय ना. घरी जायला वेळ लागून राहिला ना. आवरा की लवकर भाऊ, सागर भाऊ. आपली आता गाडी खाली झालेली. तर मित्रांनो बघा, आता आपली गाडी खाली झालेली आहे. तर आपण आज मारले 2 भाडे. इथं ते गुरुद्वाराचं ते पलंगाचं भाडं मारलं आणि काही आता केटरिंग भांड्यांचं भाडं मारलं. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.